अक्कलकोटमध्ये मस्तपैकी आंघोळ ते वगैरे आंघोळ वगैरे पण सगळी आणि हा माझा बेड आहे असा आहे. हां वेटिंग आधी वेटिंग लागली आता याला अजून आवरला नाही आहे. माझ्या बरोबर फोटो आहे. बरोबर मी असं उठलं ना सकाळी की बरोबर मला समोरचे स्वामी समर्थ दिसतात. आता मी आवरून वगैरे बसले. हा एक बेड आहे सिंगल बेड. हा सिंगल बेड आम्हाला एक रात्रीसाठी मिळाला 350 रुपयाला आणि ह्याच्यासोबत तुम्हाला ते हातरायला एक देतात आणि कामरायला एक देतात. आणि इथे पाठीमागं तुम्हाला स्टोरेज आहे. इथे पण खाली स्टोरेज मिळते इथं. आणि फॅन थोडंसं इथं कमी असल्यामुळे नाही इथं बघा तिकडं फॅन आहे डायरेक्ट इकडं फॅन आहे. तिथं मध्ये फॅनच नाही आहे त्यामुळे जरा पण एवढं काय वाटत नाही त्याच्यावर. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला मी अक्कलकोट दाखवणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसला तर जा बघा मागचा ब्लॉग. तर ट्रेनमधून आम्ही प्रवास केलेला होता. सो शेवटपर्यंत बघा ब्लॉग. तो मस्तपैकी आता रेडी झालाय. दादा पण रेडी झाला मी पण रेडी झालो. मी घेतलेला आहे व्हाईट शर्ट आणि पॅन्ट घड्याळ वगैरे तर नाही घेतलेलं. मस्तपैकी आपलं पाऊच घेतले आणि आता आपण निघूया बाहेर. आता डायरेक्ट जाणार आपण नाश्ता करूया पहिला जरा जाऊन आणि तिथं डायरेक्ट जायचं दर्शनाला. आणि आज भावाचा वाढदिवस आहे. सगळ्यात पहिलं मी दिले त्याला रात्री 12 वाजता आणि इथं सुद्धा नाही दिवस त्यामुळे 12 वाजता मी त्याला बड्डे विश केले. सगळ्यात पहिला मी बड्डे विश केले त्याला. बाहेर जाते बस वातावरण बस सगळी कॅल बेल आणि हे जे आहे ना ते भक्ती निवास आहे यात्री निवास आहे. इथला अक्कलकोट मधला त्यामुळे आज काही विषय नाही. ते बरोबर किती वगैरे नाश्ता करायला इथल्याच्या एका लोकल हॉटेलमध्ये पाठिंबा तर लावलेला आहे. काय अवेलेबल आहे यांच्याकडे पाहिजे आणि मग मागू. मस्तपैकी आपण उपीट मागवले. उपीट खाऊया आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आम्ही ह्या गेटमधून हात चाललो. ह्याला 2 गेट आहेत तिकडून पण हात जाऊ शकतो पण इकडून आम्ही हात इकडनं हात जायचं इकडनं हात चाललो आम्ही. सकाळ सकाळी एवढी गर्दी पण नाही आहे काय नाही आहे. निघून दर्शन लागतं वाटायला तर बाहेर कारण की बाहेर तर एवढी गर्दी नाही आहे जेवढी नसतं म्हणजे गर्दी खूप असते नाही. पण आत्ता एवढी गर्दी नाही आहे त्यामुळं दर्शन तर नीट होईल हे असंच वाटायले. बघूया थोडं आता काय घेतलं ना दोरा आणि 5 पेढे घेतल्यात. हलकी पेढे ठेवायची आत बरोबर आले. आज बाई भारी वाटायले खूप म्हणजे असं लय भारी वाटायले. असं बाई सांगू शकत नाही मी तुम्हाला असं शब्दात. मी आता काय इमॅजिन काय करायले. मी आता बरोबर वटवृक्ष हां त्याच्यात मूर्तीला पाहिलं हे वटवृक्ष आणि इथं तुम्हाला मूर्ती बघू शकता कारण की आत तर काय हे नाही आहे व्हिडिओ लावला नाही आहे पण इथं आहे. इथं तुम्ही बघू शकता आणि इथे वटवृक्ष आहे स्वामी समर्थ मंदिरातलं इथं आहे. खूप मोठं आहे हे पण सगळे तर फोटोशूट वगैरे चालते पण तिथे आतमध्ये चालत नाही आहे त्यामुळे थोडंसं हे आहे. परत इथं चालते वटवृक्ष आहे भाई. तो महाराजांच्या चेहऱ्याचा फोटोशूट करतात सगळीजण. तुम्हाला दाखवतो हे आहे. हे आहे इथे सर्वजण फोटोशूट करतात म्हणजे सगळे फोटोशूट करतात इथे. आम्ही झालेलं आहे इथल्या आसपासचे देवस्थान बघायला.
आता आम्ही कुठं कुठं फिरणार आहे सगळं. इथं हां आता आम्ही आले नाही. हां हां इथे जे पांढरे चौकट दिसतात ना, हे पांढरे चौकट कायच नाही तरी इथं स्वामींचं पाय पडलेले असं सांगण्यात येतं. इथं आता जिथं जिथं पांढरे चौकोन त्यांनी आखलेले आहेत तिथं तिथं पाय देऊ नका, तिथं पाय देऊ नका तुम्ही सांगितलं. दिसते तिथं तिथं इथं पण मंदिर आहे. आता आपण जे जे पांढरे ब्लॉक्स आहेत ना तिथे तिथे स्वामींचा पाय पडलेला. तुम्ही बघू शकता स्पष्ट पाय दिसत आहे स्वामींचं. मंदिर आहे पायांचे ठसे आहे. अनेक मंदिर आहे. राम मंदिर, श्री राम मंदिर. समाधी मंदिरामध्ये आहे समाधी मंदिर. तर आम्ही समाधी मंदिरामध्ये आलो आणि तिथेच मठ पण आहे. तिथेच आम्ही चाललेलो आहोत. जर मेन जर म्हटलं असं तुम्ही स्वामी महाराजांचं समाधी मंदिर ते तर ते हे आहे. समाधी मंदिर पूर्ण तुम्ही इथे आत व्हिडिओला परमिशन नाही आहे त्यामुळे व्हिडिओ बंद करायला लागणार आहे मला. सोपाळा महाराजांचं घर म्हणजे स्वामी महाराज जे आहेत ना तिथे राहायला होते. हेच आहे ही त्यावेळची विहीर, त्यावेळीची विहीर आहे. सगळं इथे इतिहास वगैरे त्यावर लिहिलेलं आहे. सगळं आहे इथे. प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्ही जातो तिथे तुम्हाला असं बोर्ड पाहायला मिळतील त्याची माहिती दिलेली आहे. आता इथं नाही विहिरीची माहिती दिलेली आहे. आणि इथं तुम्ही आग बघितला असाल तर 21 वर्ष स्वामी महाराज ह्या खोलीमध्ये इथे त्यांनी स्थानापन्न केले, म्हणजे त्यांनी इथं राहिले होते. दर्शन घेतलेलं आहे. इथनं आता आपण चाललोय. आता पहिला आपण दोन ठिकाणी बघितल्यात. हे बघितलं आणि याच्या आधी एक बघितलं आणि आता आपण बघायला आलेलं आहे तिसरं. परत आपल्या रिक्षा कुठं बघा चला आता आणि तिथनं आता परत आपण बसून तिसऱ्या डेस्टिनेशनवर बघूया. तर चला. खंडोबा मंदिरमध्ये आगमन स्थान खंडोबा मंदिर आहे. तुम्हाला इकडे माहिती पण दिलेली आहे. ती माहिती तुम्ही वाचू शकता. मी आले आता म्युझियम मध्ये, पण इथं पण आत फोटो वगैरे त्यांना अलाउड नसल्यामुळे फोटो त्यांना काय काढता येणार नाही. पण आता आलेलं आहे म्युझियम बघून पण आत कसं शेवटच्या डेस्टिनेशनला जिथे हे मंदिर होतं इकडच्या साईडला पारायण वगैरे त्यांचं चालू आहे. आणि इथं तुम्हाला एक दाखवतो. तुम्ही अशी पिंड कधी बघितला नसेल ना, इथं डबल पिंड आहे बघा तुम्ही. डबल खालची पण पिंड आहे, वर पण पिंड आहे. डबल पिंड आहे इथं, डबल पिंड आहे. मी हे इथं सगळं पारायण चालू आहे. आपण आले आपल्या लास्ट डेस्टिनेशनला.
श्रीराम मंदिर. हे मंदिर पूर्ण प्राचीन लय जुनं मंदिर आहे. एवढ्याशा नावासारखं आज झाला. गणपतीची मूर्ती आहे, स्वामी समर्थांचा फोटो आहे, हनुमानची मूर्ती आहे. आणि मी चाललेलो आहे जेवायला. सकाळी त्यांना खूप म्हणजे खूप काय जाणार बाहेरच कुठेतरी काहीतरी खाऊन काय का मागवले बघूया आता काय काय ते मेनू कार्ड आहे. आणि बाई इथं जेवणच एवढं भरपूर. रेट्स बघा, रेट बघा. यांच्याकडे थाळी सिस्टीम सुद्धा आहे, स्पेशल वेस्ट आहे. पण यामध्ये काय शेवभाजी येत आहे, बेंगन मसाला येतो, एवढंच आहे बाई. बाकीच काय असं जास्त काय नाही. मस्तपैकी आपलं जेवण आले. जेवणाची चपाती आणि काजू पनीर टिक्का आहे. मस्तपैकी जेवताना तुम्हाला भेटतो. संध्याकाळी परत सेकंड टाइम चाललेलो आहे दर्शनाला. स्पीकर वगैरे पण लावले, आवाज वगैरे पण भारी आला. पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे पण आहे. आणि रस्त्याला उडी पण काही नाही आहेत. आणि आज कसं गर्दी पण नाही. इथं महाराजांचा पुतळा पण आहे. स्मारक गड किल्ली इथं गणेश मंदिर आहे. इकडे पूर्ण सगळे किलबिलाट गणपती मंदिर, शनी विघ्नेश गणपती मंदिर. हो आपलं सगळे इंट्रोडक्शन आला. सगळेजण जे स्वामींची असं मोठी आहे ती इथे सगळेजण फोटो काढून घेतात. आता पण सगळं फोटो सेशन चालू. इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती पण इकडे स्वामी महाराजांचा पुतळा. स्वामी समर्थांची पालखी. स्वामी समर्थांची पालखी आलेलं आहे. इथल्याची फिलिंग आहे सगळ्यांचे मी व्हिडिओ वगैरे बघितले नाही. इथले बघितले काल गेल्यावर एकदम भारी वाटते. कोणच नाही आत्ता सुद्धा कोणच नाही. आता पण एवढी कोण गर्दी नाही आहे, काय नाही. त्यामुळे आता निवांत आता पण जायची. खूप छान होणार आहे. पूजा झालेला आहे. पूजा झाल्या बघा. आता कार्यक्रम चालू आहे त्यामुळे त्या फोटोवर फोटो काढण्यास परत कार्यक्रम तिथे पुढं कार्यक्रम चालू आहे. जेवण वगैरे त्यांनी झालेलं आहे. आम्ही प्रसाद घेतला आणि आता आम्ही थांबलेलो आहे. दादाचे 2 मित्र येत आहेत. त्याची वाट बघत थांबलेला आहे. शंभरवाला करतो त्यांना त्यांच्यासाठी
दोन बुकिंग करायचे हा. तुझ्या नंबर ना दोन सतरंजीवाले बुकिंग करतो. दोन त्याचा नंबर आपल्याला त्यांना ते दोघे आलेत दोन त्यांना बुकिंग करायचं आणि आजचा ब्लॉग जे आहे की नाही तो इथे एंड करतो आणि उद्याचा ब्लॉग येणार आहे. आपण आता रिटर्न परत घरला जाणार आहे आणि इथून पुढे ब्लॉग आपले भारी भारी येतात. तर ब्लॉग आवडला असता लाईक करा, शेअर करा, जाताना कमेंट करा. तुम्ही तुमच्या बॉल सबस्क्राईब करा. लवकर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.